विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता। भंडाऱ्यातल्या मेळाव्यात अजित पवारांचं वक्तव्य। महायुती सरकारच्या योजनांची अजित पवारांनी केली उजळणी। 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान निवडणुकांची घोषणा, तर 15 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान मतदान होणार। शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज। महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित। 4 ते 5 दिवसात जागा वाटपाबाबतचा योग्य निर्णय घेतला जाईल। खासदार प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। तर विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतर घेण्यात याव्यात, प्रफुल्ल पटेल यांची मागणी। उद्यापासून महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका। नाना पटोलेंची माहिती। तर मुख्यमंत्री पदासाठी महायुतीकडे फक्त खोक्यांचा चेहरा। पटोलेंची महायुतीवर टीका। कोणत्याही सरकारच्या बजेटमध्ये शेतकऱ्याला स्थान नाही। आमदार बच्चू कडूंची टीका। तर तिसरी आघाडी महाशक्ती ही शेतकऱ्यांसाठी, बच्चू कडूंचं वक्तव्य। तिसऱ्या आघाडीला महायुती सोबत येण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची विनंती। आरपीआयकडे स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी नाही। आठवलेंची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया। रोहित पवार आगामी काळात मंत्री असतील। रोहित पवारांच्या मंत्रिपदावरनं शरद पवारांचं सूचक वक्तव्य। आमदार रोहित पवारांचा वाढदिवसाच्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। रोहित पवारांकडनं आगामी काळात मंत्री होण्याचे संकेत। जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता येईल तेव्हाच रोहित पवार मंत्री होतील। खासदार प्रफुल्ल पटेल यांचा रोहित पवारांना टोला। रोहित पवारांनी आमच्या पक्षाची चिंता करू नये। जातीय अहंकार असलेल्या बालिश व्यक्तींनी अजित पवारांवर बोलू नये। आमदार अबोल मिटकरींनी रोहित पवारांवर खालच्या पातळीवर केली टीका। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा पुढच्या आठवड्यात गोंदिया, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये असणार। प्रफुल्ल पटेल यांची माहिती। मुंबईत राजे समरजित सिंह घाटगेंच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन। कागल आणि गडहिंग्लज उत्तरमधल्या मुंबईत स्थायिक असलेल्या नागरिकांची कौटुंबिक स्नेह मेळाव्याचं आयोजन। हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याची इंदापुरात जोरदार चर्चा। अशातच आयात उमेदवाराला संधी देऊ नका या मागणीसाठी इंदापुरातील शरद पवार पक्षातल्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची घेतली भेट। पवारांकडनं मात्र कोणतंही आश्वासन नाही। धनंजय मुंडे बहिणीच्या प्रेमापोटी परळीची जागा सोडतील। अजित पवारांनी चुकून उमेदवार उभा करून ती संधी गमावली। लाडकी बहीण आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारेंनी लगावला टोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।